होऊन गेलेलं आहे। पहा मस्त या ठिकाणी आपला गोड उंडा मेतोंडा। नमस्कार, सुजाता किचन मेनूमध्ये मी सुजाता सर्वांचे खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बनवत आहोत नागपंचमी स्पेशल पदार्थांपैकी एक पदार्थ गोड उंडा, किंवाच त्याला मेतोंडा पण बोललं जातं, अजून खांडवी पण बोलली जाते या पद्धतीने। तर आज आपण कोल्हापूर स्पेशल पश्चिम महाराष्ट्र गोड उंडा मेतोंडा अगदी पारंपरिक पद्धतीने बनवत आहोत। तर साहित्य पाहू, 1 वाटी रवा घेतला आहे, भाजून घेतला आहे पूर्ण लालसर। गव्हाचं पीठ घेतलं आहे आपलं नॉर्मल 1 वाटी। शेंगदाणे घेतलेत भाजून, सालं काढून घेतलेत। फुटाणा डाळ आहे, यालाच डाळवं पण बोललं जातं। तूप, खोबरं घेतलं आहे, सुकं खोबरं किसून, बडीशेप घेतले थोडं मिक्सरला फिरवून, पांढरे तीळ, खसखस, खोबऱ्याचे काप करून घेतलेत। या वाटीने 2 वाटी गूळ घेतला आहे। यामध्ये थोडं आपण कोमट पाणी घालून घेऊ। आपल्याला गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे। हातानेच असं करून घेते मी, मिक्सरला फिरवलं तरी चालेल, पटकन होईल। गुळाचं पाणी गाळून घेते मी। गव्हाचं पीठ घालून घेते 1 वाटी। भाजलेला रवा 1 वाटी, सुजी पण बोलतो आपण याला। शेंगदाणे घालून घेऊ, खसखस, पांढरे तीळ, खोबऱ्याचे काप, फुटाणा डाळ, सुकं खोबरं, बडीशेप आहे इथं, मिक्स करून घेऊ। चांगलं मिक्स करून घेते मी। कोमट आहे, पाणी कोमट करून घेतले। साधारण मीठ घालायचं राहिले, घालून घेते आधी मीठ चिमूटभर। मीठ घालून घेतलं मी चिमूटभर। या ठिकाणी अर्धा चमचा वेलची पूड आणि जायफळ, तर हे घातलंच जातं, त्यामुळे खूपच त्याला खमंगपणा येतो, सुवास येतो छान मस्त सगळं। दोन मिनटं याच्यावर झाकण ठेवून घेते मी। तर पहा या ठिकाणी माझ्याजवळ केक टीन होतं, तर यामध्ये मी घालून घेते। थोडं अजून पाणी घालून घेते। मस्त असा बडीशेप, जायफळ, वेलचीचा असा सुगंध येतोय। तर ते घालून घेते मी। इकडं कुकर घेतला आहे मी, कुकरमध्ये घालून घेते। या ठिकाणी मी वरून पण आपलं सुकं खोबरं, पांढरे तीळ, खसखस सर्व घालून घेतले। तर या ठिकाणी पहा मी
जुनी कढई घेतली, त्यामध्ये असं ठेवून देते. तर आणि या बाजूला कुकरसाठी जुना तवा ठेवला आहे, तव्यावर कुकर ठेवला आहे. शिटी काढून घेतली, साधारण 30-40 मिनटं लागतील. तर पहा, बरोबर अर्ध्या तासामध्ये आपलं होऊन गेलेलं आहे. 5 मिनटं थंड पण करून घेतलं मी. ते काढून घेऊ हे आपलं कुकरमधलं. आणि किती मस्त दिसतंय ना हार्ट शेपमध्ये, पहा. तर असंच काढून घेते मी. ह्याच्या पण वड्या काढून घ्याव्या लागतील आणि हे पण असंच काढून घेऊ. थोडं गरमच आहे अजून. पहा किती मस्त निघाला आपला उंडा गव्हाचा रव्याचा केक. तर आपल्याला वड्याच पाडून घ्याव्या लागणार. कुकरमध्ये मी वड्याच पाडून घेते. पहा मस्त या ठिकाणी आपला. तर आपण कट करून घेऊ. उंडा तयार आहे. रेसिपी नक्की ट्राय करा, आवडली तर सांगा.